सगळेच लोकप्रतिनिधी तालुक्यातले यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. PMRDAच्या माध्यमातून जे सुरुवातीचे काही 5 महत्त्वाच्या मिसिंग लिंक्स आहेत, या मिसिंग लिंकचे टेंडर्स त्यांनी अधिकृत केलेले आहेत. याबरोबर आणखी 11 मिसिंग लिंक जे आहेत, त्या 11 मिसिंग लिंकचं काम साधारणतः पुढच्या 2 महिन्यामध्ये आचारसंहितेचा आणि या सगळ्या सविताचा 2 महिन्यामध्ये सुरू होणं अपेक्षित आहे. याचबरोबरीनं MIDCचे जे अंतर्गत रस्ते, या अंतर्गत रस्त्यांची एक डेडलाईन ही अपेक्षित आहे, जी सगळ्या उद्योजकांची चिंता आहे की एवढा मोठा रेव्हेन्यू देणारी MIDC आहे, परंतु त्यामधले जे अंतर्गत जे रस्ते आहेत, या अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका आहे, तिथल्या क्वालिटी अश्युरन्सचं काय, या सगळ्या गोष्टीविषयी MIDCकडून एक अश्युरन्स मागितलेला. MIDC 3 टप्प्यांमध्ये हे काम करतं असं आता अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. पहिले 10 किलोमीटर, नंतर 10 किलोमीटर आणि नंतर 10 किलोमीटर. पुणे नाशिक नॅशनल हायवेच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीतलं जे स्टेटस आहे, यामध्ये जे PMRDAकडून भूसंपादन अपेक्षित आहे त्याची मोठी सुरू आहे आणि हे सगळं काम सुरू व्हायला साधारणतः आता मार्च एप्रिल हा पुढचा काम आहे.